बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर क्षण आलेलं. महाराज ज्या वेळेला देहावरती होते त्यांची इच्छा होती की या ठिकाणी मंदिर व्हावं. सर्व भक्त शिष्य यांची इच्छा होती. परंतु 2006 नंतर बराचसा कालावधी त्यासाठी लुटलेला आहे आणि या ठिकाणी सुंदर मंदिर असावं असं प्रत्येकाची इच्छा होती. गेल्या वर्षी रामनवमीला आपण सगळ्यांनी संकल्प केला होता की पुढच्या वर्षापर्यंत या ठिकाणी सगळ्यांनी आपलं मंदिर व्हावं, मंदिर करूया आपण असं संकल्प केला होता. आपण सगळ्यांना आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून प्रत्येकाने आपल्या परीने यथाशक्ती सर्वतोपरी प्रयत्न केले, योगदान केले. ज्यांना ज्यांना जे जे शक्य झालं ते सर्वांनी या ठिकाणी केलं. कोणाला शारीरिक श्रम करावे लागले, कोणाला आर्थिक योगदान द्यावं लागलं. या ठिकाणी काही लोक सपोर्टची भूमिकेमध्ये होते. या सगळ्याच्या भूमिकेतून या ठिकाणी आज श्री सद्गुरू अधिष्ठान मंदिर उभं राहिलेलं आहे. आणि तुम्हा सर्वांच्या प्रयत्नांना, योगदानाला मोठं यश आलेलं आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी आपण या मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम केलेला होता आणि महाराजांनी सांगितलं होतं की शीघ्र गतीनं मंदिर होईल. आणि त्यांच्या काही अटी होत्या की हे मंदिर तयार करताना काय घटना घडल्या पाहिजेत. या ठिकाणी की हा जगन्नाथाचा रथ आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाचा, समाजातल्या तळागाळातल्या माणसाचा सुद्धा याच्यामध्ये सहयोग आणि सहभाग असला पाहिजे. प्रत्येकाचा हात या रथाला लागला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आपले काही शिष्यमंडळी होते ते त्यांनी सांगितलं की किती खर्च येऊ शकतो. तर कोणी सांगितलं 18 लाख येईल, कोणी 20 लाख, 21 लाख असं येईल. मग काही लोक तिघं पण कॉन्ट्रीब्यूट करून आपण बांधून टाकूया. परंतु महाराजांची ती आज्ञा नव्हती. महाराजांची आज्ञा होती की या ठिकाणी सर्वांचं योगदान झालं पाहिजे. कोण किती देतोय याला महत्त्व नाही, पण देतोय याला महत्त्व आहे. आणि त्यामुळं हा पहिला नियम आपण घातलेला होता की कोणीही ज्या वेळेला देणगी मागेल त्यावेळेला अमाऊंट सांगणार नाही. तुम्ही एवढी अमाऊंट द्या, तुमच्या इच्छेला, तुमच्या शक्तीला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही योगदान द्या. आणि शीघ्र गतीनं म्हणजे इतक्या शीघ्र गतीनं हे मंदिर होईल असं मला सुद्धा वाटलं नव्हतं. अवघ्या 4 महिन्यामध्ये या ठिकाणी मंदिराची पूर्ण उभारणी झाली आणि जे काय इंटेरियर डेकोरेशन आहे, बाकीच्या काही गोष्टी आहेत, ज्यावेळेला मंदिर पूर्णत्वाला येणार होतं त्याच्या आधी मी सर्व शिष्यमंडळींना त्याचा संभाव्य खर्च किती असू शकेल याची कल्पना दिलेली होती. की मंदिराच्या बांधकामासाठी जेवढा खर्च झाला त्याहीपेक्षा खर्च त्याच्या पुढच्या कार्याला सगळा होणार आहे. आणि मी सर्वांनी ते अनुभूती घेतलेली आहे. साधारणतः 54-55 लाख रुपये या मंदिरासाठी आज खर्च केले. अजूनही काम आपलं बरंचसं पुढं करणार. त्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला जो गरज भासली, कारण पाऊस कधीही येऊ शकतो आणि सभामंडप जर आपला उभा असेल तर या ठिकाणी बसणं अवघड होईल, कार्यक्रम करणं अवघड होईल. आणि जे जे नावं पुढं आली त्यांना मी सांगितलं की तुम्ही हे करा. तर पुण्याचे मिलिंद मंगळूरकर त्यांनी संपूर्ण पार्टिशन वर्क करून दिलं. त्यांच्या योगदानातून हे घडलं आहे. त्यामुळे आज आपण या ठिकाणी पाऊस जरी आला तरी सुद्धा आपण व्यवस्थित बसू शकतो, एवढी व्यवस्था झालेली आहे. या मंदिराला प्रत्येक गोष्ट आपण जी घेतलेली आहे ही अशी संकल्पना होती की ही द बेस्ट असली पाहिजे.
आणि त्याप्रमाणे आपण प्रत्येक गोष्ट जी मंदिरासाठी वापरलेली आहे ती सगळी उत्तम क्वालिटीची आहे. महाराजांनी जे सांगितलं होतं की इथे एनर्जी डिस्टर्ब व्हायला नको आणि त्यासाठी जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर ॲज इज ठेवायला सांगितलं होतं. त्याप्रमाणे आपण कुठेही आतमध्ये भगवान दत्तात्रेयांची मूर्ती असो, महाराजांची समाधी, श्रीधर स्वामींचं अधिष्ठानाचं चौथरा आणि अध्यक्ष याचं स्थानं आपण अजिबात हलू दिली नाही. आणि या एनर्जी जर डिस्टर्ब झाल्या तर परत या एनर्जी रिस्टोर होणं फार अवघड असतं. आणि त्यांनी जे हे या ठिकाणी उभारलेलं आहे ते तसंच राहावं, त्याच्यावरती मंदिर सुनियोजित व्हावं अशा पद्धतीने आपण सुरू केलेलं आहे. पूर्वी ज्यांनी हे मंदिर पाहिलेलं आहे किंवा सगळ्यांना जाणवलं असेल की याच्यामध्ये 180 डिग्रीचा चेंज झालेला आहे. पूर्वी जागा आपल्याला खूप छोटी वाटत होती. अग्रपूजा करण्याला सुद्धा लोकांना आतमध्ये बसता येत नव्हतं. आज तुम्हाला सगळ्यांना प्रशस्त जागा या ठिकाणी झालेली आहे आणि प्रशस्त जागेमध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं अग्रपूजा अभिषेक होऊ शकतो. हे मंदिर जे आहे हे मंदिर म्हणजे काय आहे त्याची संकल्पनासुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. नुसते आम्ही इंजिनियर आहोत आणि आम्ही मंदिरं बांधतो, आम्ही घरं बांधतो असं उपयोग नाही. मंदिर खूप वेगळी संकल्पना आहे. देह देवाचे मंदिर असं सांगितलं. आपला देह जो आहे हा कशाचा आहे? हे मंदिर आहे आणि त्याच्या आतमध्ये आत्माराम आहे असं सांगितलं. हीच संकल्पना जी आहे ती मंदिराची असते. मंदिर हे त्याचं प्रतीक आहे. आपल्या शरीरामध्ये षटचक्र असतात. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र हे शरीराचे षटचक्र आहेत. जमिनीचा जो भाग असतो ज्याच्यावरती हे मंदिर उभं राहिलं जातं तो मूलाधार असतो. आपली ही जी इमारत आहे, आपली ही इमारत कशावरती उभी आहे तर त्या मूलाधारावरती उभी आहे. अत्यंत जो आहे गणेश त्याचं स्थान कुठे आहे तर ते मूलाधार चक्रावरती आहे. व मूलाधार स्थितोऽसि नित्यं त्याचं स्थान तिथं आहे आणि त्याच्यावरती ही इमारत संपूर्ण उभी आहे. हा मेरुदंड जो आहे हा त्याच्यावरती उभा आहे. स्वाधिष्ठान चक्र जे आहे ते त्याच्या गाभाऱ्यावरती आहे. मणिपूर चक्र म्हणजे काय की तिथं त्या देवतेचा आत्मा असतो. आपण ज्यावेळेस ध्यानाला बसतो तेव्हा आपण काय सांगत असतो की तुम्ही तुमचं लक्ष कुठे केंद्रित केलं पाहिजे? तुमच्या मणिपूर चक्रावर, नाभिकमलावरती केंद्रित केलं पाहिजे. तिथं तुमच्या शरीरातल्या सर्व नाड्या, रक्तप्रवाह, वायू तिथून पोचवला जातो. त्यामुळं रावणाच्या नाभिकमलामध्ये अमृत होता असं सांगितलेलं आहे. तो दशानन होता, दश इंद्रियांचा भोगता होता. हे इंद्रिय जी आहे ते भोगते, भोगाची साधन आहे. रावण म्हणजे काही त्याला 10 तोंडं होती असं नाही आहे. तुम्ही सिनेमामध्ये जे पाहता ते तसं नाही आहे. हे 10 तोंडं म्हणजे काय तर 10 इंद्रिय आहेत आणि इंद्रिय हे भोगाचं साधन असतं आणि म्हणून तो दशानन होता. त्याचं या इंद्रियांवरती प्रभुत्व होतं. आणि हे सगळे इंद्रियांचे कनेक्शन कुठं आहे तर नाभिकमलामध्ये, जिथं सगळ्यांची अमृताची कुपी असते. तुम्ही जर नाभिकमलावरती जर दृष्टी केंद्रित केली आणि तिथं ध्यान केलं तर तुम्हाला खऱ्या अर्थानं सिद्धता लवकर प्राप्त होत असते. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आपण ध्यान करतो, जप घेतो, तो नाभिकमलापासून आवाज घुमत आणि निनादत आला पाहिजे असं सांगितलं. साधना कशी करायची हे शिकवलेलं. हे नाभिकमल जे आहे हे काय आहे तर मूलाधार मणिपूर चक्र आहे आणि तिथं या देवतेचा आत्मा असतो. आज महाराजांची समाधी जी आहे, ज्या ठिकाणी प्रतिष्ठापना होते या ठिकाणी, ती जे आहे ते मूलाधार चक्र आहे. वरचं मंदिराचं जे टोक आहे ते सहस्रार आहे. तुम्ही बघितलं असेल की तिथं असं कमळासारखा आकार केलेला आहे. ते सहस्रदल कमल आहे. तिथून काय करत असतं, कॉस्मिक एनर्जी आहे ती खाली उतरत असते. त्यामुळे आपले जे काय कळससुद्धा आहे ते कळससुद्धा वरती असे आपण टोकदार केलेले.
तिथून ती कॉस्मिक एनर्जी खाली कुठंपर्यंत येत असते. तर त्या जो आत्माराम आहे, मूलाधार चक्र जिथं आहे या मंदिराचं, तिथंपर्यंत ती कॉस्मिक एनर्जी येत असते. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा की आपण ज्यावेळेस साधनेला बसतो त्यावेळेस आपलंच लक्ष कुठं असतं पाहिजे, मूलाधार चक्रावरती असलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं, पण तुम्हाला जे शिकवलं गेलेलं आहे ते तुम्हाला दिव्यत्व प्राप्त करून देण्यासाठी, तुमच्यामध्येच तो आत्माराम आहे त्याची तुमची भेट झाली पाहिजे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. जर ह्या लोकांना माहिती नसेल तर कोण आज्ञाचक्रावर लावेल, कोण सहस्रावरती लावेल, कोण मूलाधारावरती लावेल. प्रत्येक ठिकाणी आजकाल ते षटचक्र तुमचे ॲक्टिवेट करण्यासाठी क्लासेससुद्धा आहेत. हे सगळं काय बेबनावर आहे. मेडिटेशनचे इतके प्रकार करून ठेवलेले आहे की आम्हालाही काही बंद झाले की ते मेडिटेशन कसं करतात नाही. ध्यान आणि धारणा हे जे आहे हे नेहमी आपण जेव्हा ध्यानाला बसतो, बसण्याचं काम फक्त आपण करत असतो. त्यापुढचं सगळं जे आहे ते ती ईशशक्ती करून घेत असते, सद्गुरु तत्व करून घेत असते. जो म्हणतो मी साधना करतो, मी इतके वर्ष साधना केली, त्याचा अर्थ त्यांनी काहीही केलेलं नाही. जे काय आहे ते माझा गुरु करून घेतो, माझं काम फक्त बसण्याचं आहे, एवढंच आहे. मला अनुभव आलेले आहे त्याचे. साधना ही कधीही करतो म्हणून होणारी घटना नव्हे. नुसतं बसल्यानंतर ॲटोमॅटिकली ही शक्ती जी आहे कार्य करत असते. ज्यांना ज्यांना दीक्षा होते त्या जीवाच्या बाबतीत त्याच्या मूलाधार चक्रावरती मोठा आघात झालेला असतो. त्या चक्रामधून अगदी मोठा आघात होतो आणि ते प्रज्वलित होतं. तुमची जसजशी साधना व्हायला लागते तसतशी तुमची कुंडलिनी शक्ती जी आहे ती वरती यायला लागते आणि ती तुमच्या आज्ञाचक्राला येऊन टच होते आणि तिथून तुम्हाला मग जे आजकाल थर्ड आय ॲक्टिव्हेशन म्हणतात तशा पद्धतीनं होतं. तुम्हाला इंट्युएशन्स यायला लागतात, संकेत यायला, आणि खऱ्या अर्थानं पारमार्थिक वाटचाल जी आहे ती तिथून सुरू होत असते. तुम्ही सर्वजण या आध्यात्मिक वारसा लाभलेले आहात, सद्गुरूंची कृपा झालेली आहात आणि खऱ्या अर्थानं याच जन्मी मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही सगळे योग्य आहात. मग सर्वांना असं वाटलं असेल की आम्ही इथं आलेलो आहोत, आमची ही कारणं आहेत म्हणून आम्ही इथं आलो, आम्हाला काहीतरी त्रास होते म्हणून आम्ही इथं आलो. हे पूर्ण चुकीचं आहे. तुम्हा सर्वांना इथं खेचून घेतलेलं आहे. तुम्हा सर्वांचा उद्धार करणं हे उद्दिष्ट आहे आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी घेतलेलं आहे. बोला, हे गुरुत्वाकर्षण आहे, गुरुतत्व आकर्षण. हे तत्व जे आहे ते तुम्हाला अट्रॅक्ट करत असतं. तुम्ही म्हणाल की आम्ही तुम्हाला ओळखतही नव्हतो पूर्वी. आपली ओळख या जन्माची नाही आहे, अनंत जन्मांची ओळख आहे आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवून घेतलेलं आहे. हा नाथ संप्रदाय आहे, हे शक्तिपीठ आहे आणि हे शक्तिपीठ सर्व भक्तांचं कल्याण करण्याचं दायित्व स्वीकारते. इथं असा कोणताही भक्त राहणार नाही की ज्याच्यावरती कृपा होणार नाही. जो जे वांछील तो ते लाव, ज्याला ज्याला ज्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्या या ठिकाणी संकल्प पूर्ती होती. महाराज हे प्रत्यक्ष शिव अवतार आहेत, त्यामुळे तुम्ही कोणत्याही पद्धतीनं इथं भजलात त्यांना तरीसुद्धा तुम्हाला त्यांची कृपा प्राप्त होणार आहे. फक्त मागताना सत्सद विवेक जागरूक ठेवला पाहिजे आणि त्याप्रमाणे मागितलं गेलं. मंदिर बांधणं म्हणजे काय इमारत बांधणं नव्हे किंवा भक्तांची सोय करणं असं नव्हे, तर हा एनर्जीचा मोठा स्रोत आहे. हे पॉवर हाऊस आहे आणि पॉवर हाऊसच्या जो जो या ऑर्बिटमध्ये येईल त्याचं ऑब्जेक्ट पूर्ण करण्याचं कार्य हे जे आहे हे पॉवर हाऊस करत असतं. देवदर्शनाला किंवा अशा ठिकाणी आपण का येतो, या ठिकाणी कोणतं तत्व आहे त्यासाठी आपण इथं आलेलो आहोत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ही नाथ संप्रदायाची 16वी राजगादी आहे.
मुख्य गादी जी चालत आलेली आहे, नाथांच्या अनेक गाद्या, पोटशाखा, शाखांच्या शाखा पुढं झालेले आहेत. आणि खरं ज्ञान जे आहे ते काय झालेलं आहे की डायल्यूट झालेलं आहे. आणि त्यामुळं या ईशशक्तीनं सर्वांचा उद्धार व्हावा या उद्देशानं या ठिकाणी सद्गुरू रामचंद्र स्वामी महाराजांच्या मार्फत आगाध असं प्रबोधन, अध्यात्म ज्ञान या ठिकाणी दिलेलं आहे. सन 1978 ते 2006 या कालावधीपर्यंत हे ज्ञान दिलं जात होतं. जे जे भक्त शिष्य त्यावेळी होते ते खऱ्या अर्थानं भाग्यवान होते की त्यांनी त्यांची अमृतवाणी ऐकलेली आहे. कोणी किती लाभ करून घेतला हा ज्याच्या त्याच्या स्वभावाचा आणि त्याच्या त्याच्या प्रकृतीचा भाग आहे. महाराज नेहमी सांगायचे की नुसते सानिध्यानं तुम्हाला काही प्राप्त होत नाही. सानिध्य भक्ती ही सुद्धा महत्त्वाची आहे, परंतु सानिध्यामध्ये सायोज्यता पण असणं गरजेचं आहे. नुसत्या सानिध्यानं जर सगळं प्राप्त होत असतं तर गंगेतली बेटं सुद्धा स्वर्गाला गेली असते, त्यांना परत पुनर्जन्म झाला नसतं. परंतु सानिध्यामध्ये जर सायोज्यता नसेल तर ती खऱ्या अर्थानं भक्ती होणार नाही. आणि सानिध्यानं काय होतं तर सानिध्यानं अहंकार प्राप्त होतो. कारण काय आहे की तुम्ही ज्या वेळेला अत्तराच्या दुकानात जाता, आतमध्ये नुसतं तुम्ही फिरून जरी आला तरी तुमच्या अंगाचा वास यायला लागतो. तसं तुम्ही जर या ठिकाणी आलात तर हा जो ओरा आहे या ओराचा तुम्हाला निश्चित लाभ होणारच आहे. सतत सानिध्य मिळाल्यामुळं तुम्हाला या गोष्टी सहज प्राप्त होत असतात. काही गोष्टी दृष्टीनं प्राप्त होत असतात. सेवासुद्धा कोणाकडूनही घेतली जात नाही. हे सेवा ही मागून घ्यावी लागते. कोणाच्याही अशी सेवा नसते. प्रत्येक जण येईल आणि म्हणेल मी सेवा करतो, मी सेवा करतो. त्याच्या हातून या ठिकाणी सेवा घडणार नाही. आणि हे पीठ जे आहे हे वंचितांचं पीठ आहे. सर्व धर्म समभाव, सर्व जाती समभाव. हे जाती माणसाने निर्माण केलेले आहेत. ह्या काय पूर्वापर जाती नाही आहेत. धर्म पंथ जे आहेत ते माणसाने निर्माण केलेले आहेत. खरा तो एकच धर्म आहे, सनातन धर्म आहे. आणि आर्य सनातन हिंदू धर्माची ही जी पताका आहे ही आपल्या धर्मध्वजावरती नेहमी फडकत असते. आपल्या या धर्मपीठाचं बोधवाक्य आहे प्रणतोस्मी गुरुमयः. इथं कोण बोध आहे हेच सर्वश्रेष्ठ आहे, पण हे चराचरामध्ये वसलेलं आहे. अशी कोणतंही ठिकाण नाही की ज्याच्यामध्ये हे सद्गुरु तत्व नाही. हे निर्गुण निराकार तत्व आहे, ज्याने या सृष्टीची उत्पत्ती केलेली आहे, ज्याचा मध्य, अंत आणि आद्य या तिन्ही गोष्टीचा कोणालाही मागमूस लागत नाही. हे ज्ञात होत नाही असं हे तत्व आहे. आणि तेच तत्व म्हणजे सद्गुरु तत्व आहे. हे दैवत जे आहे ते दैवतांना सगळ्यांना कल्पांती जाण आहे. ब्रह्मासुद्धा आहे, ब्रह्माला सुद्धा आयुर्मर्यादा आहे. विष्णूलाही आयुर्मर्यादा आहे, शिवालाही कल्पांती जाण आहे. परंतु हे निर्गुण निराकार तत्व जे आहे याला जाण आणि येणं दोन्ही नाही. आणि ते तत्व म्हणजे काय असेल तर ते सद्गुरु तत्व. आणि म्हणून वरम एकम गुरुपदम हे आपलं ब्रीदवाक्य आहे. ज्यावेळी आपण नमस्कार करतो त्यावेळी आपल्या गुरुला स्मरण करून नमस्कार करावा. म्हणजे त्या ईशतत्वाला, ईश्वर जो आहे, जो सर्वांचा गुरु आपण म्हटलं जातो, त्या तत्वामध्ये सगळे गुरु असतात. आणि त्याला नमस्कार केला की ते सर्वत्र पाहतो. सर्वांचं उद्धारक जे आहे ते सद्गुरु तत्व आहे. आणि हे प्रत्येकामध्ये समान भरलेलं आहे. तो आपल्या दृष्टीनं सजीव असो किंवा निर्जीव असो ते त्याच्यामध्ये भरलेलं आहे. त्यामुळे इथं जे जे जीव येतील, हा उच्च जातीचा, हा नीच जातीचा,
हा मोठा अधिकारी आहे म्हणून त्याला मान, हा वंचित आहे त्याला दुरून दर्शन, असं मुळीच घडणार नाही. या ठिकाणी सर्वांना समान दर्शनाचा लाभ होईल. आज खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांची तपश्चर्या फळाला आलेली आहे. श्री सद्गुरू अधिष्ठान मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. भविष्यामध्ये त्याचा मोठा विस्तार होणार आहे. ते श्री सद्गुरू अधिष्ठान मंदिर असं नाव ठेवण्याच्या पाठीमागे सुद्धा मोठा गर्भितार्थ आहे. श्री हे आद्यशक्तीचं मूळ बीज आहे. हे अष्टलक्ष्मी, नवदुर्गा हे सगळी जी रूपं आहेत ही इथून निर्माण होतात आणि या सर्वांचं मूळ स्थान म्हणजे ही आद्यशक्ती आहे. सन 1978 साली या वसंतगडला आद्यशक्तीचा उदय झाला. 5 मे 1978ला सद्गुरूंना आद्यशक्तीचा पहिला संचार आहे आणि त्या संचारामध्ये सांगितलं गेलं ही जी भूमी आहे 2 अर्धचंद्राच्या खाईत वसलेली भूमी आहे. याचा उद्धार होण्यासाठी इथं शिवाची अर्चना होणं गरजेचं आहे आणि म्हणून हे आद्यशक्ती पीठ या ठिकाणी उदयाला आलेलं आहे. ही नाथ संप्रदायाची 16वी राजगादी असं सांगितलं गेलं. श्रीधर स्वामींचा संचार त्यानंतर आला आणि त्यावेळेला ही जी गुरुमालिका इथं लावलेली आहे ती गुरुमालिका त्यांनी सांगितली. हे नाथ संप्रदायाची मूळ गादी असल्यामुळं हे शक्तिपीठ आहे. या ठिकाणी जो जो भक्त येईल त्या सर्वांचा उद्धार करण्याचं केंद्र म्हणून हे धर्मपीठ राहील. बाह्य जगतामध्ये काही शिवपूजक असतात, काही विष्णूचे पूजक आहेत, काही देवींचे पूजक आहेत, कोण म्हणतं आम्ही रामाचे पूजक आहोत. त्यांचे गुरु फक्त त्यांनाच लोकांना दीक्षा देऊ शकतात. परंतु या ठिकाणी हे जे तत्व आहे हे शिवतत्व तर आहेच. नाथ संप्रदाय हा शिवपूजक आहे. आद्यशक्तीचं पूजन आहे. शिव म्हणजे शिव आणि पार्वती असं दोन्ही रूप आहे, ज्याला आपण आद्यंत आणि आद्यशक्ती असं म्हणतो. हे स्त्री स्वरूप आहे. त्यामुळं या ठिकाणी शिवपूजकांना सुद्धा दीक्षा होते. नाथ संप्रदाय जे आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथं दीक्षा होते. हा संप्रदाय जो आहे भागवत संप्रदाय सुद्धा याच्यामध्ये आहे. कारण संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव हे जे भागवत संप्रदायाचे आहे तो प्रवाह सुद्धा याच्यामध्ये आलेला आहे. समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य श्रीधर स्वामी हे सुद्धा या नाथ संप्रदायामध्ये आहे. जे राम संप्रदाय सुद्धा याच्यामध्ये आहे. भगवान दत्तात्रय आशीर्वादित ही गुरुमालिका आहे. त्यामुळे सर्व दत्त भक्तांसाठी आशीर्वाद देणारी हे पीठ आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्व जीवांचा उद्धार होऊ शकतो असं हे महान पीठ हे आहे. आणि बाहेरच्या जगतामध्ये जसं आपण इयत्ता 1ली ते 10वी वेगळी शाळा असते, 11वी ते ग्रॅज्युएशन वेगळी आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन PhD करण्यासाठी तुमच्यासाठी वेगळी व्यवस्था असते. ज्याला आपण असं म्हणतो की ते शेवटची डिग्री आपण घेतो. हे पीठ जे आहे ते तुम्ही कुठेही दीक्षा झालेली असेल आणि तुमच्या भाडे असेल तर पुढची दीक्षा इथं होऊ शकते. कारण हे तुमचं लास्ट डेस्टिनेशन असू शकतं. इथं जर कोणाला काही प्राप्त होणार नसेल तर विश्वात कुठेही प्राप्त होणार नाही. हा नाथ संप्रदाय, आम्ही नाथ आहोत. सर्वांना सनात करण्याचं कार्य इथं वेगळं जातं. कोणीही या ठिकाणी पोरका असणार नाही, कोणाला मायबाप नाही असं असणार नाही. हे सगळ्यांचं माहेरघर आहे. सद्गुरुपीठ हे सगळ्यांचं माहेरघर आहे. त्यामुळे इथं सासूरवासी हा भावच नाही आहे. स्त्री असो, पुरुष असो, तृतीय पुरुषी असो, कोणताही लिंगभेद या ठिकाणी होणार नाही. सर्वांना समान दर्शन, समान अधिकार दिले जातात.
दीक्षा देताना आपण कधी हा विचार केलेला नाही की हा ब्राह्मण आहे या किंवा हा क्षत्रिय आहे, हा वैश्य आहे की शूद्र आहे. ज्याच्या ज्याच्या भाळी या घटना आहेत त्यांना दीक्षा होत असतात. नियम जे आहेत ते नियम पाळण्यासाठी आणि नियमाच्या नेढ्यातून ऐरावत सुद्धा जाऊ शकतो. परंतु अनियमित गुहेमध्ये केस सुद्धा अडून जातो. परमार्थाला जर नियम नसतील तर तुमचा आत्मिक उद्धार होणार नाही. कोण म्हणेल काय गरज आहे आंघोळ करायची, आम्ही तसंच बसतो ते ध्यानाला चालतं. शरीराची दुर्गंधी जर आली तर तुमचं मन त्या ठिकाणी शांत एकचित्त होऊ शकेल का? देह शुद्ध करून हरीशी भजायला सांगितलं. हा नियम आहे. हरीला जर भजन करायचं असेल तर तुमचा देह शुद्ध असला पाहिजे. जसं शरीराची भूक ही अन्नानं जाते तशी आत्म्याची भूक जी आहे ही नामस्मरणानं जात असते, साधनेनं जात असते. त्यामुळे साधना ही करण्याची गोष्ट आहे. कोणी म्हणेल मला दीक्षा झाली आता मी उद्धरलो. दीक्षा झाली खऱ्या अर्थानं हा पुनर्जन्म आहे तुमचा. तुमची जन्मकुंडली जी आहे ती त्यावेळेचे ग्रह सगळे बदलले जातात. जन्माच्या वेळी तुमचं प्रारब्ध हे संपूर्ण बदललं जातं. हे सद्गुरु तत्व आहे. बाह्य जगतामध्ये असंच म्हटलं जातं की कोणी कोणाचं प्रारब्ध बदलू शकत नाही. आम्ही या ठिकाणी अधिकारानं सांगतो की प्रत्येक जीवाचं प्रारब्ध हे बदललं जातं. तुम्हाला आणखी पुढे जन्म घेण्याची गरज लागणार नाही. याच जन्मी, याच देही, याच डोळा तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. आणि तशी उदाहरणं या ठिकाणी घडतील. हे भक्तिपीठ आहे, ज्ञानपीठ आहे आणि शक्तिपीठ आहे. असा त्रिवेणी संगम आहे या ठिकाणी. जो जी इच्छा या ठिकाणी व्यक्त करी त्याला ते प्राप्त होईल. म्हणून मागताना तुम्ही ज्या गोष्टी मागितल्या पाहिजेत त्याचा सारासार विचार असला पाहिजे. आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज नवनाथ या ठिकाणी हजर आहे आणि त्याची प्रतीकं लहान रूपांच्या स्वरूपामध्ये त्याचं पूजन या ठिकाणी होईल. अतिशय आदरानं त्या मुलांना या ठिकाणी तुम्ही बोलवा. ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं त्यांची पूजा अतिशय सुंदर पद्धतीने भक्तीनं करा. त्यांना मिष्टान्नाचं भोजन द्या, त्यांना भेटवस्तू द्या, त्यांचे आशीर्वाद घ्या सर्वांनी. हे सर्व नाथ या ठिकाणी आत्ता उपस्थित आहेत. मग सर्वांना जे जे भक्त या ठिकाणी येतील त्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी हजर आहेत. नवदुर्गेची 9 रूपं 9 कुमारिकांचं पूजन या ठिकाणी करावं. त्यांनासुद्धा त्यांचं पूजन करून त्यांना मिष्टान्नाचं भोजन देऊन त्यांना भेटवस्तू द्याव्या, त्यांचे आशीर्वाद घ्यावे. ही मुलं तुम्ही लहान समजू नका. प्रतीकात्मक आहेत. प्रत्यक्ष नाथ आणि दुर्गादेवी आहेत. या ठिकाणी सांगितलेलं होतं की हनुमंताची जी पूजा आहे हे समाजातील 5 कर्तबगार पुरुषांच्या मार्फत व्हायला हवी आहे. त्याची प्राणप्रतिष्ठापना जी होईल ती 5 कर्तबगार पुरुषांच्या मार्फत होईल. ज्यांनी राष्ट्र, देश, धर्म आणि समाज याच्यासाठी विशेष योगदान केलेलं आहे. अशा श्रेष्ठ पुरुषांच्या हस्ते या हनुमंताची पूजा होईल. हा हनुमंत अधिकारी हनुमंत आहे. या ठिकाणी विशेष आवाहन करून त्या हनुमंताला पाचारण केलेलं आहे. तो इथं आल्यामुळं सर्वत्र भक्तीचा प्रसाद सर्वांना मिळणार आहे. हा युद्धासाठीचा हनुमंत नाही. हा सालंकृत पगडी धारण केलेला आणि भक्तीचं प्रतीक म्हणून या ठिकाणी अहर्निश उभा असणारा असा हनुमंत आहे. पूजा अभिषेक करताना मंत्रांच्या घोषामध्ये, शांततेमध्ये
कुठेही गलबलाट होता कामा नये अशा पद्धतीने तुम्ही त्याचे पूजन केलं पाहिजे. आद्यशक्तीच्या मूर्तीची पूजासुद्धा आज कर्तबगार स्त्रियांच्या मार्फत व्हायला पाहिजे. या कर्तबगारच का? कारण ह्या देवी हे शक्ती स्वरूप आहे आणि हे शक्ती स्वरूप प्रत्येकामध्ये आहे. पुरुषामध्ये पण आहे स्त्रीतत्व आणि स्त्रियांमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून ते चैतन्य दिसावं या दृष्टीनं समाजासाठी जे कार्य करतात, देशासाठी, राष्ट्रासाठी जे प्रशासकीय सेवेमध्ये असतील त्यांच्याकडून कळत नकळत भरपूर कार्य समाजासाठी होत असते. आणि म्हणून या ठिकाणी आपण अशा 5 कर्तबगार स्त्रियांच्या हस्ते या ठिकाणी आद्यशक्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि पूजा करणार आहोत. या ठिकाणी कोणताही जातीभेद नाही आहे किंवा वर्णभेद नाही आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, वेश्या, अर्धनारी, नटेश्वर अशा सर्वांच्या हस्ते या आद्यशक्तीची पूजा होईल. त्या त्या व्यक्तींचा या ठिकाणी आल्यानंतर यथोचित सन्मान करण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांवरती आहे. मनामध्ये कसलाही किंतु परंतु हा भाव न घेता ईश्वरापुढे सर्व जीव समान आहे या न्यायानं आपणही त्यातलेच आहोत. जे जे भक्त या ठिकाणी येतील त्या सर्वांचा मान सन्मान राखला गेला पाहिजे. ज्यांना ज्यांना क्षुधेची भ्रांत आहे अशा सर्वांना या ठिकाणी प्रसाद मिळाला पाहिजे. त्यामुळे महाप्रसाद करताना सुद्धा कोणताही काटकसर करू नका. पानावरती बसलेल्या लोकांना कोणालाही उठवू नका. सर्वांना यथेच्छ प्रसाद मिळाला पाहिजे. सर्वांनी सेवाभावी वृत्तीनं आजची संपूर्ण सेवा करायची आहे. सर्व सेवेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचा पुण्यार्थ तुमच्या पदरामध्ये घातला जाणार आहे. विशेषतः या पंचक्रोशीतील जे जे भक्त या ठिकाणी येतील सर्वांचा या ठिकाणी आदर सत्कार केला पाहिजे. भविष्यामध्ये या ठिकाणी मोठे उपक्रम होते, ते उपक्रमसुद्धा या ठिकाणी सुरू झाले पाहिजे. या ठिकाणी त्या सर्व मूर्तींना रोजचा अभिषेक व्हायला पाहिजे आणि तो मंत्रांनी व्हायला पाहिजे. ज्या ठिकाणी मंत्रांनी अभिषेक होतात त्या ठिकाणी चैतन्य लवकर उभारीला येत असते. त्यामुळं जे जे अधिकारी आहेत ते सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. पाठीमागच्या दत्तजयंतीला आपण 8 लोकांना मान दिलेले आहेत. भविष्यामध्ये आणखी काही लोकांना मान दिले जाणार आहे. ज्यांना ज्यांना मान मिळेल त्यांनी असं समजू नका की आम्ही फार मोठे आहोत आणि इतर सगळे आमच्या हाताखालचे सेवक आहेत. आपण सर्वजण सेवक आहोत या भावनेनं आपण असलं पाहिजे. कोणीही कोणाचा अनादर करता कामा नये. जे जे येतील त्या सर्वांचा या ठिकाणी यथोचित मान झाला पाहिजे. एकही भक्त या ठिकाणी त्याला बाजूला सर म्हणा असं व्हायला नको. आजची ही जी पूजा आहे ती फार महत्त्वाची पूजा तुम्हा सर्वांसाठी आहे. आज संपूर्ण गुरुशक्ती या ठिकाणी हजर आहे तुम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी. जे जे भक्त या ठिकाणी येतील ते सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी हजर आहे. फक्त मनामध्ये संकल्प घेऊन कुठल्या गोष्टी करू नका. आणि संकल्पार्थ विनश्यन्ति. संकल्प घेतले तर त्याची पूर्ती होते आणि तुमचा पुण्यार्थ क्षय होत असतो. त्यामुळं संकल्प जर घ्यायचा असेल तर तुम्ही सत्संकल्प घेतला पाहिजे. ईश्वरासाठीचा, गुरुसाठीचा संकल्प घेतला पाहिजे. त्याच्यामुळं पुण्याची वृद्धी होते, पुण्यक्षय होत नाही. आणि पुण्य जर आपल्या नशिबाला असेल, गाठीला असेल तर आपला भविष्य जो आहे हा काय असतो उज्ज्वल असतो. मग लोकांना वाटेल की आम्ही भरपूर पैसा कमवतो, आम्ही सगळं करतो. पण पैसे कमवणाऱ्या लोकांचं स्वास्थ्य किती ठीक आहे तुम्हीही पाहिजे. आपल्याला आनंद प्राप्त झाला पाहिजे. हा देह आहे हा सुवर्णाचा देह झाला पाहिजे. चंदनासारखं झिजलं पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही समाजाची सेवा जर कराल
तर तुमची सेवा करण्यासाठी लोकांना ती वेळ येणार नाही. चंदन काठ जसं ओगाळत जाऊ होत तसं त्याचा सुगंध येत असतो, तसं आपल्या ह्या देहाचा सुद्धा सुगंध आला आणि तो कधी येतो जेव्हा आपण सेवा करतो. श्रीधर स्वामींनी सुद्धा सज्जनगडावरती गोष्टी रांधी सगळं काढलेलं आहे. खूप लोकांची सेवा केलेली आहे. त्या परळीच्या पायथ्यापासून ते गडावरती लोकांची ओझी उचलून घेऊन आलेली आहे. एवढी सेवा केल्यामुळं ते स्वामी पदाला जे जे सेवा करतात ते उच्च पदाचे मानकरी होते. त्यामुळं आजच्या या दिवशी सर्वांना माझं आग्रहाचं सांगणं आहे की आपल्या मनात कुठेही हेवेदारी करू नका. ज्या ज्या गोष्टी आहेत त्या एकरूपतेने घेतल्या पाहिजे. या ठिकाणी अन्नदान करण्यासाठी वेळ प्रसंगी तुम्हा सर्वांना वाढव्याची जरी व्यवस्था करायची आली नाही झाली नाही तरी तुम्ही स्वतः वाढवली. 15 वेळा उचलण्यासारखं मोठं कार्य करतं नाही. सद्गुरूंच्या ठिकाणी सद्गुरुगृहामध्ये जे हीनातली हीन सेवा करतात ते उच्च पदाचे मानकरी होतात. लक्षात ठेवा. बाकीच्या लोकांना सेवा करायला ज्यांना लाज वाटेल अशी सेवा जर या ठिकाणी कोण करत तर तो उच्च पदाचा मानकरी. त्यामुळे मी प्रतिष्ठित आहे, मी इथं झाडू कसा मारू, मी इथं पोछा कसा मारू हा विचार करू. ही सगळी सेवा येऊन करा. बाहेरची नुसती उदाहरण देत बसू नका की गुरुद्वाराच्या बाहेरच्या बाजूला नुसते पोटकाळे घातलेले लोक पोटफळश करत असतात. ते का करतात, कशासाठी करतात हे आम्हाला सगळं माहिती आहे. इथं निरीच्छ भावनेनं सगळी सेवा करा, तुम्हाला सर्व प्राप्त होईल. नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, योजकच तत्र दुर्लभा. माणसांच्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये गुण असतात. ते गुण जे आहेत ते अवलोकन करावे आणि त्या पद्धतीने त्याला कार्य जर दिले तर कार्यसिद्धी व्हायला उपयोग आहे. तुम्ही लोक बऱ्यापैकी सगळे ऑर्गनायझेशन्समध्ये सर्व्हिस करणारे आहात. तिथे एका गुणाचं जर माणूस सगळे बदलील लोक तर ते कार्य चालणार आहे, होणार नाही. प्रत्येकामध्ये वेगवेगळं स्किल असतं आणि त्यामुळं अयोग्य हा पुरुषो नसतो. कोणीही पुरुष जो आहे हा अयोग्य नसतो. पुरुष म्हणजे काय, स्त्रीमध्ये सुद्धा पुरुष आहे. स्त्रियांना असं वाटायचं की हे फक्त पुरुषांच्या बद्दल बोलत आहे. स्त्रीमध्ये सुद्धा पुरुष आणि स्त्री असं दोन्ही भाग आहे आणि पुरुषांच्या मध्ये सुद्धा पुरुष आणि स्त्री हा भाग आहे. पुरुष जर कर्तबगारी करून पुरुषार्थ गाजवतात तर स्त्रिया कर्तबगारी करून काय गाजवतात, काय म्हणतात त्यांना, पुरुषार्थच म्हणतात. स्त्रिया सुद्धा जो कर्तबगारी करतात त्याला पुरुषार्थ म्हणतात. म्हणून आजकालच्या स्त्रिया या उच्च पदावरती दिसत आहेत, हा त्यांच्यातला पुरुषार्थ ते जागवतात. त्यामुळे या ठिकाणी कोणीही कमी नाही. प्रत्येकानं आपापला रोल जो आहे हा व्यवस्थित करा. सर्वात शेवटची सूचना अशी जी आहे, कोणीही या ठिकाणाहून प्रसाद न घेता जाता कामा नये याची तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. सर्वांना प्रसादासाठी आवाहन करा. प्रसादाची व्यवस्था चोख बघा. प्रसाद बनवताना सुद्धा त्या आचार्यांना सांगा की हा प्रसाद म्हणून लोक खाणार आहेत, त्यांना कोणताही शारीरिक त्रास होता कामा नये. सर्व वस्तू तुम्ही मोठ्या प्रमाणात वापरा, परंतु नुसता तिखटाचा मारा करू नका. त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने प्रसाद बनावा, नैवेद्य बनावा आणि तो प्रसाद म्हणून सगळ्यांच्या मुखामध्ये राहावा. हे या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माझं सांगणं आहे. कार्यक्रमाला आता सुरुवात होते. तुम्ही सर्वांनी आज कोणालाही स्पर्शदर्शन घेऊ नका. लांबून दर्शन घ्या, मनातून दर्शन घेतलं तरी उत्तम आहे. जवळ यायची सुद्धा गरज नाही. जेवढी शुद्धता पाळता येईल तेवढी शुद्धता पाळा. शुद्धता पाळणं अवघड आहे आजच्या दिवशी, तरीसुद्धा शुचिर्भूतता ही फार महत्त्वाची आहे. जे काही पुरोहितांची विधी या ठिकाणी चाललेली आहे त्या ठिकाणी शुद्धता असता कामात असली पाहिजे. तिथे कोणीही 3-3 दिवस कपडे धुतलेले नाही आणि तिथं जाऊन बसतोय असं व्हायला नको आहे. सगळ्यांनी स्वच्छ कपडे तिथं असले पाहिजेत. सोहळ्यामध्ये बसा त्या ठिकाणी. कुठेही त्यांना अडचण येईल असं काही करू नका. त्यांची भोजनाची व्यवस्था वेगळी करा.
मगाशी जे सांगितलं की नवनाथांची प्रतीकं, नवदुर्गेची प्रतीकं या ठिकाणी येणार आहे. 5 कर्तव्यगार स्त्रिया या ठिकाणी असतील. त्या सगळ्यांचे या ठिकाणी यथोचित सन्मान करा, त्यांना ओटी भरा. ज्या ज्या या ठिकाणी महिला मुली येतील त्या सगळ्यांची तुम्ही ओटी भरा या ठिकाणी. त्यांचा यथोचित सन्मान करा. ही आद्यशक्तीची ओटी असणार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही माणसं म्हणून भरताय असं समजू नका की तुम्ही माध्यमं फक्त आहात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बारकाईनं आणि काळजीपूर्वक करा. पुनश्च एकदा सांगणं आहे की कोणीही कोणाचा अवमान करता कामा नये. आपल्या बोलण्यानं कोणी दुखावता कामा नये याची काळजी घ्या. या ठिकाणी माणसं जोडली गेली पाहिजे, दूर होता कामा नये. आणि कोणी एकाने बोललं, कोणी लक्ष दिलं, वेगवेगळे हावभाव करणं, हे सगळे जे आहे हे सगळं बंद करा. जे काय बोलायचं मुखाने बोलायचं. आवाजात कोणाचाही मोठा असता कामा नये. एखाद्याला रागानं बोलतं असं वाटतं कामा नये. हे सगळं जाणीवेने करा. हे तुम्हाला वारंवार सूचना का देतोय हे तुमच्या मनामध्ये दिल्या पाहिजे. काही वेळा आपला रेग्युलर जो स्वभाव आहे तो उभारून येता कामा नये. त्यामुळे सर्वांनी, विशेषतः ज्यांच्याकडे मी काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इथल्या जबाबदाऱ्या दिल्या, त्यांनी कोणाचाही अपमान होईल असं मुळीच करू नका. कळलं का? इथं स्त्री पुरुष कोणताही लिंगभेद नाही आहे. कोणाच्याही नशिबी वैधव्य हे काही सांगून येत नसतं, लक्षात ठेवा. त्यामुळे इथं कोणी विद्वान आहे, हे सगळे सौभाग्यवतीच आहे. सौभाग्याचा अर्थ समजला पाहिजे. सौभाग्य म्हणजे नुसतं नवरा असणं म्हणजे सौभाग्य नाही. खरं सौभाग्य काय? ईश्वराची देणगी जी आहे प्राप्त होणं म्हणजे सौभाग्य. ज्ञानप्राप्ती म्हणजे सौभाग्य, हे वैभव आहे. लोकांना असं वाटतं की एखाद्या स्त्रीचं नवरा मेला किंवा एखाद्या स्त्री विधूर झाला, विधवा झाले की त्यांना समाजात मान नाही, असं मुळीच नाही. सगळे जे आहे तुम्ही सवस्त्र भेटलेले लोक असतात, लक्षात ठेवा. प्रत्येकजण आपापला रोल करतो आणि निवडून जात असतो. त्यामुळे कुणी असं समजता कामा नये की विधवा आहे तिला ओवाळण्याचा अधिकार नाही आहे, हा विधूर आहे त्याला पूजेचा अधिकार नाही आहे, असं कोणीही नाही आहे. लक्षात ठेवा. सगळे जीव ईश्वरापुढं समान आहे. त्यामुळं इथं ओवाळण्याचा मानसुद्धा सर्वांना द्या. चालेल? स्वयंपाक सोहळ्यातून व्हावा ही अपेक्षा आहे. इथं सोहळं पाळा, पण जिथं सोहळं पाळायची गरज नाही त्या ठिकाणी सोहळं करत बसू नका. सोहळ्याचं अवडंबर करू नका. समजलं? आजचा हा कार्यक्रम व्हावा आणि सर्वांना या कार्यक्रमाचा लाभ मिळावा. आध्यात्मिक उन्नती सर्वांची व्हावी आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सामर्थ्याचे पुतळे तयार व्हा. याचा पुण्यार्थ खूप मोठा आहे. ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये योगदान केलं आणि हा कार्यक्रम जो आहे हा पूर्णत्वाला जाण्यासाठी जे जे घटक याच्यामध्ये सामील होणार आहेत त्या सर्वांना विशेष कृपा प्राप्त होणार आहे. त्यामुळं हा कार्यक्रम संपेपर्यंत दक्षतेनं सगळ्या गोष्टी करा. जी जुने इथले शिष्यमंडळी आहेत, भक्त आहेत, त्यांचा आदर करा. नवीन जे आलेले आहेत त्यांना तुम्ही वेलकम करा. कुणी असं समजू नका की इथं नव्यांचं राज्य आलं आहे, कोण म्हणे जुन्यांचं राज्य आहे, असं मुळीच नाही. सगळे जे आहे तिथे समान आहे. कोणी आधीचं नाही आणि नंतरचाही नाही. कोणाची वयोमर्यादा कोणाला माहिती काय किती आहे. त्यामुळं तुम्ही सर्वजण या ठिकाणी समान आहात. सगळ्यांनी एकजुटीचं दर्शन आज घडवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं सद्गुण कृपा प्राप्त करून घ्या. मग सर्वांना आजच्या या पवित्र दिवशी मंगल शुभकामना आणि शुभाशीर्वाद. जय रघुवीर समर्थ.